अस्वीकरण हे चॅनल अशा व्यक्तींसाठी तयार केलं आहे ज्यांना पारंपरिक स्वरूपात वाचन शक्य नाही, विशेषतः दृष्टीहीन आणि ज्येष्ठ नागरिक. साहित्याचा प्रसार आणि त्याच्या समृद्ध वारशाचे संवर्धन करण्याचा आमचा उद्देश आहे. ही सामग्री पूर्णपणे समाजाच्या भल्यासाठी सादर केली आहे. मूळ लेखकांना योग्य श्रेय देण्यात आले आहे. भयकंप या उपक्रमाद्वारे आम्ही प्रादेशिक साहित्याचा अधिकाधिक प्रसार करण्याचा आणि त्याच्या महत्त्वाचा जागर करण्याचा प्रयत्न करीत आहोत. धन्यवाद. नमस्कार श्रोते मित्र हो, भयकंप सादर करत आहे ज्येष्ठ लेखक चिंतामणी लागू लिखित कादंबरी प्रकाशाला साथ अंधाराची. प्रकरण 3. द्वारके, हिला रूप नाही तर निदान काहीतरी अंग असू दे बाई. बाकी काही नाही तर निदान हिला गाणं येतंय हे ऐकून तरी कुणी हिला पदरात घेईल. अतिशय कंटाळलेल्या स्वरात मथू मावशीनं आपले बहुमोल मत व्यक्त केले आणि दीपाने मनोमन निश्वास सोडला. कसं का असं ना, पण मावशीनं आपल्या बाजूनं आपल्या मताचे वजन टाकले. याच गोष्टीचं समाधान तिला इतकं वाटत होतं की मावशीने उच्चारल्या बाकीच्या शब्दांची तिला काहीही वाटलं नाही. कारण एकतर मावशी काय किंवा घरातले इतर लोक काय, ह्यांच्या बोचऱ्या शब्दांची तिला आता इतकी सवय झाली होती की त्यांच्या त्या बोलण्याने काही वाटण्याच्या पलीकडे तिचे मन गेले होते. आता मावशीने होकार दिलाय त्या अर्थी आपल्या बहिणीच्या अगदी अर्ध्या वचनात असणारी आपली आई आता नाखुशीनं का होईना पण आपल्याला गाण्याच्या क्लासला जायला परवानगी देणार, याची दीपाला इतकी खात्री होती की तिने आपल्या आईकडे नुसत्या अपेक्षेच्या नजरेनं बघितलं. मात्र ठीक आहे दीपे, जा शिकायला गाणं, पण जाते आहेस तर काहीतरी शिकून घे हो, नाहीतर भलत्याच काहीतरी भानगडी रचत बसशील क्लासच्या नावानं. नाहीतरी ह्या गायन मास्तरांना नादच असतो पोरीबाळींना बोलवण्याचा, तिची आई म्हणाली. खरे पाहता तिने हे असले काही न बोलता मन मोठे करून नुसती परवानगी जर दिली असती तर दीपाला जास्त आनंद झाला असता. पण आपल्या आईचा स्वभाव चांगलाच परिचयाचा असल्याने दीपाने त्या टोमण्याकडे लक्षच दिले नाही. तरीही आपण आईने व्यक्त केलेल्या त्या शक्यतेच्या संदर्भात आपल्या दोन्ही थोरल्या बहिणींच्या काही आठवणी ताज्या करून आपल्या आईला ऐकवाव्यात असा मोह तिला झाल्याखेरीज राहिला नाही. उदाहरणार्थ, ताईने इंग्रजी शिकण्यासाठी म्हणून खास क्लास सुरू करून त्या वर्मा सरांच्या बरोबर घातलेला गोंधळ, किंवा माईने भरतकाम शिकायला म्हणून त्या सिंध्याकडे जायला सुरुवात केल्यानंतर काही दिवसातच त्या सिंध्याबरोबर केल्या उन्हाडक्या. आई जरी विसरून काही गेली असली ती स्वतः विसरलेली नव्हती. म्हणूनच भानगड करायला कुठल्याही मुलीला गायन मास्तरच लागतो असं नाही हे आपल्या आईला सोदाहरण पटवून द्यावं असं तिला फार तीव्रतेनं वाटलं होतं. पण मुळात म्हणजे तसे काही करणे हे एकतर तिच्या स्वभावात नव्हते आणि दुसरे म्हणजे तसे काही बोलून आईला दुखावून आपल्याला मिळालेली परवानगी रद्द करून घ्यायची इच्छा तिला नव्हती. म्हणून ती फक्त इतकेच म्हणाली, मला गाणे शिकायचे आहे आई, दुसरे काही करायचे नाही आहे मला. अगं आणि द्वारकू, जरा विचार की हिनं अगदी दुसरं काही करायचं ठरवलं तरी तसले काही हिच्याबरोबर करायला तो धगड तयार व्हायला हवा की नको. मथू मावशी खवचटपणे हसत म्हणाली, हिला नीटपणे पाहुणी असला काही विचार मनात आणणं फक्त 8 आंधळ्या किंवा चक्क वेड्या माणसाला शक्य होईल, तेव्हा ती भीती मनातून काढून टाकतो. मावशीचे ते उद्गार ऐकून दीपाला इतका राग आला की आपल्यापेक्षाही कुरूप आणि चांगले ठसठशीत व्यंग असलेल्या मुलींची लग्ने होतात आणि नुसती लग्नेच नव्हे तर प्रेम लग्ने होतात हे आपल्या परिचयातील काही उदाहरणे देऊन मावशीला ऐकवावे असे तिला फार प्रकर्षाने वाटले. पण एकतर त्या क्षणी तिला तसले एकसुद्धा उदाहरण आठवत नव्हते आणि दुसरे म्हणजे आपल्यापेक्षाही जास्त कुरूप कुणी असणे शक्यच नाही. कारण अगदी कुरूप मुलगी म्हटले तरी तिच्यात एखादी गोष्ट तरी चांगली निघतेच. कोणाचे बाकी सगळे वाईट असले तरी डोळे फार सुंदर असतात आणि त्या सुंदर डोळ्यांच्या जोरावर ती मुलगी आपल्या कुरूपतेवर मात करून आपल्या स्वप्नातही नसले स्थळ पटकावू शकते. किंवा कुणाचा रंग चांगला असतो तर कुणाचे केस, तर आणखी कुणाची फिगर इतकी चांगली असते की बाकीच्या दोषावर आपोआपच पांघरून घातले जाते. हे तिला माहीत होते आणि त्या मुलींच्यापेक्षा आपली गोष्ट एकदम वेगळी आहे.
कारण आपल्या जे काही आहे ते सगळेच दोषपूर्ण आहे आणि त्या सर्व दोषपूर्ण गोष्टींचा समुच्चय आपल्यात झालेला असल्याने आपण कुठल्याच दृष्टीने चांगली तर सोडाच, पण बरी म्हणता येण्याइतपत ही योग्यतेच्या नाही हे तिला माहीत होते. म्हणूनच तिने त्या बाबतीत वाद घालायचा विचारही मनात आणला नव्हता. तिने आपल्या मावशीचे हे शब्द ऐकूनही न ऐकल्यासारखे केले आणि शक्यतो लवकरात लवकर प्रकाश नावाच्या त्या अंध गायकाकडे जाऊन आपण त्याची शिकवणी सुरू करायचा घेतलेला निर्णय, त्याला ऐकवायचा निश्चय तिने आपल्या मनाशीच केला. ती पुन्हा त्या जिन्याने वर गेली तेव्हाही वेळ 4च्या आसपासचीच होती. या मिस दीपा, दार उघडेच आहे. तिने दार ठोठावताच आतून त्याचा आवाज आला. आदल्या दिवसाप्रमाणेच तिने दाराला स्पर्श करतात अजिबात आवाज न करता दार आता ढकलले गेले. जणू काय तिची वाटच पाहत असल्याप्रमाणे तो आदल्या दिवशीप्रमाणे दारासमोरच्या बैठकीवर बसला होता. समोर ठेवलेली सतार ही कालच्याप्रमाणेच होती. मीच आहे हे तुम्हाला कसे काय समजले प्रकाश? आत शिरत तिने थोड्याशा नवलानच विचारलं. मला समजलं. त्यात नवल वाटण्यासारखं काहीच नाही मिस दीपा, तो हलकेच हसत म्हणाला. जर मला ते समजलं नसतं तरच ती नवलाची गोष्ट ठरली असती, निदान माझ्या दृष्टीने तरीही. आणि मग हाताने आपल्या समोरच्या बाजूला इशारा करीत तो म्हणाला, बसा मिस दीपा. आज काही तुम्ही परक्या नाही इथं. काल एकदा येऊन गेलेले आहात तुम्ही इथे. तिथे समोरच दारापाशी एक वेताचे बसके स्टूल असेल, ते घ्या बसायला. ती काही न बोलता तशीच त्याच्यासमोर काही अंतर सोडून जमिनीवरच बसली. तिला वाटले की आपण स्टूल घेतलेले नाही हे त्याला समजणे शक्यच नाही, पण त्याने तिला आश्चर्याचा धक्काच दिला. तुम्ही स्टूल घेतले असते तर ते जास्त भरे झाले असते मिस दीपा. तुमची चांगली साडी खराब होऊन जाईल, कारण आमच्या इथली जमीन तितकीशी स्वच्छ नसते कधीच. कामवाली बाई दिवसातून एकदा झाडलोट करते आणि त्यानंतर दिवसभरात अनेक लोकांची सतत ये-जा होत असते इथं. आपण स्टूल घेतलेले नाही हे त्याला नेमके समजलेले पाहून तिला नवल वाटलं तर होतंच, पण आपण उगीचच त्याची परीक्षा बघण्याचा खेळ केला या जाणीवेने तिला थोडं वाईटही वाटलं. ती त्याच विचारात बसली असतानाच तो पूर्वीच्याच स्वरात म्हणाला, बोला, कधी सुरुवात करणार गाणं शिकायला? आणि मग मात्र तिला अगदी राहवलं नाही. आश्चर्याच्या स्वरात विचारलं, हे तुम्हाला कसे काय समजले हो प्रकाश? मला तरी बाई नवलच वाटतं. मगाशी मी आल्याचं तुम्ही कसे बरोबर ओळखलं? नंतर मी स्टूल न घेता तशीच नुसत्या जमिनीवर बसलेली आहे हेही तुम्ही अगदी नेमके ओळखलेत. आणि आता हे कसं काय? मी हे ओळखले ते चूक तर नाही ना मिस दीपा? त्याने हसतच विचारले. नाही ना, म्हणूनच तर मला त्याचं नवल वाटलं. कसं काय समजतं हे तुम्हाला? आपल्याला वाटतो तितका देव कठोर किंवा निष्ठुर कधीच नसतो मिस दीपा. उलट त्याची न्यायबुद्धी ही इतर कुणाही मर्त्य मानव प्राण्यापेक्षा जास्त प्रगल्भ असते. म्हणूनच तो आपल्या हातून झालेली चूक निस्तरण्यासाठी ज्या एखाद्या व्यक्तीला आपल्या हातून काहीतरी कमी देण्याची गफलत झालेली असते ती दूर करण्यासाठी त्या व्यक्तीच्या ठाई दुसरी कसली तरी प्रगल्भ अशी शक्ती निर्माण करण्याची व्यवस्था करून ठेवतो. आता अगदी लहानपणीच एका किरकोळ चुकीमुळे माझी दृष्टी हिरावून घेण्याची गफलत त्याने केल्यावर माझ्यात निर्माण झाली त्रुटी भरून काढण्यासाठी त्याने माझ्यात अतिशय तीव्र शक्तीची अशी तेज जाणीव निर्माण करून ठेवली आहे. माझी ती जाणीव एकदा का कार्यरत होऊ लागली तर मला माझ्या अंधत्वाची कसलीही अडचण भासत नाही. माझी कार्यरत झाली ती जाणीवच माझ्या नेत्रांचे काम करते आणि एखाद्या डोळस अशा माणसाप्रमाणेच मीही बघू शकतो. त्याच शक्तीच्या जोरावर मी आताचे सगळे ओळखू शकलो. तुम्ही म्हणताय ते काही बाबतीत ठीक आहे प्रकाश, पण मी गाणं शिकायचा निर्णय घेऊनच इथं आलेली आहे. हे तुम्ही कसे काय ताडलेत? कारण ते तर काही दिसणं शक्य नाही. ज्या अर्थी काल मी ते सुचवल्यानंतर आज तुम्ही लागलीच इथं आलेले आहात
त्या अर्थी तुम्ही गाणं शिकायचा निर्णय घेऊनच इथे आलेले असणार हे मी अंदाजानं ओळखलं. शिवाय अगदी काल तुम्ही इथून गेल्यावर तुम्ही माझ्याकडे संगीत शिकण्यासाठी म्हणून येणार असल्याची खात्री माझ्या मनाला वाटत होती. बरं, ते असू दे. आता तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलं. मी तर माझा निर्णय घेऊन आणि त्यासाठी घरच्यांची योग्य ती परवानगी मिळवूनच इथं आलेली आहे. आता मला शिकवणे कधी सुरू करायचे ते तुम्ही ठरवायचं आहे प्रकाश. शिवाय जर फीबद्दल सांगितले तर तेही बरे होईल, कारण मला माझ्या घरच्या आर्थिक परिस्थितीचेही भान ठेवायला हवेच. माझ्यासारखा माणूस पोट जाळण्यासाठीचा उद्योग म्हणून गाणे शिकवायचा क्लास चालवत असता मिस दीपा, तरी प्रत्येक शिष्याच्या बाबतीत पैशाचाच विचार आमच्या मनात येतो असं नाही. काल तुमचा आवाज तुम्हाला नुसता बोलताना ऐकून मी ओळखला. मला त्याची जात आवडली आणि असल्या नैसर्गिकरित्या सुमधूर असल्या माझ्या लक्षात आलं आणि त्या क्षणी मी माझ्या मनाशी निश्चय करूनही टाकला होता की जर तुम्ही माझ्याकडे गाणे शिकण्यासाठी म्हणून आलात तर फीच्या पैशाचा विचारही न करता तुम्हाला आपली शिष्या म्हणून स्वीकारायचं. तेव्हा माझ्या दृष्टीने तरी मी फीचा प्रश्न संपवलेलाच आहे. पण आता तुम्ही विचारलेलेच आहे म्हणून सांगतो, जे काय तुमच्या मनाला येईल ते द्या. कारण आज तुम्ही मला काही दिलं अथवा न दिलं तरी नंतर तुमचे शिक्षण पूर्ण झाल्यावर मी तुमच्याकडे गुरुदक्षिणा मागणार आहेच. आणि मग त्याने हलकेच हसत तिच्याकडे रोखून बघितल्यासारखं करत विचारले, द्याल ना मला तुम्ही माझी गुरुदक्षिणा? ईशा, अगदी सहजपणे लाजत ती म्हणाली, तो तर तुमचा अधिकार असणार आहे. मी नकार तरी कसा काय देऊ शकेन? पण मी सुरुवात कशी करायची ते नाही सांगितलं तुम्ही मला. शुभस्य शीघ्रम असं काहीसं जाणते लोक म्हणतात ना, आपणही त्यांच्या म्हणण्याचा आदर राखायला हवा. तेव्हा तुमची काही हरकत नसेल तर आपण आजच म्हणजे अगदी आत्ताच तुमच्या शिक्षणाला प्रारंभ करूया. पण आता तर 4 वाजत आलेत. तुमच्या शिकवणीची वेळ होत आलेली आहे ना. म्हणजे माझ्यासारख्या कच्च्या आणि नवख्या शिष्यामुळे तुमच्या इतर शिष्यांच्या शिकण्यात अडथळा यायला नको. एका अर्थाने तुमचे म्हणणे खरेही आहे. शिवाय मला तुम्हाला अशावेळी शिकवायची आणि तालीम घ्यायची इच्छा आहे की जेव्हा मला निवांत वेळ असेल आणि तुम्हीही अगदी ताज्या तवाने असाल. उद्यापासून तुम्ही सकाळी लवकरच येत जा दीपाजी. सकाळी लवकर म्हणजे किती वाजता यायला हवे मी प्रकाश? थोडे विचारात पडल्यासारखे करीत तिने विचारले. 6:30-7च्या सुमारास आलात तर ते जास्त चांगलं होईल. एकतर त्यावेळी वातावरण उल्हसित करणारे असते आणि रात्रभराची विश्रांती मिळालेली असल्याने स्वरयंत्रही चांगले असते. तशावेळी हवी ती मुरड घालणे आपल्याला सहज शक्य होते. तुम्हाला सोयीची आहे ना ही वेळ? नाही, ती ताडकन म्हणाली. त्याच्या डोळ्यावर काळा चष्मा होता म्हणून तिला त्याचे डोळे बघता येत नसत. तरी त्याच्या मुद्रेवर चटकन उमटून गेलेली निराशेची भावना अगदी स्पष्टपणे तिला दिसली. त्याच्याकडे बघताना तिला मनोमन वाईट वाटले. मग कुठली वेळ सोयीची आहे तुम्हाला? कुठलीच नाही, ती पूर्वीच्याच आवाजात म्हणाली. म्हणजे? त्याने आश्चर्याच्या स्वरात विचारले. ज्या तुम्ही मला असेच आहो जाहो करत बहुमानार्थी संबोधणार असाल तर मला गाणे शिकण्यासाठी कुठलीच वेळ सोयीची असणार नाही. इतकेच काय, पण मला गाणे शिकायलाही आवडणार नाही. ती चेष्टेनं हसत म्हणाली, पण आपला स्वर मात्र विलक्षण गंभीर ठेवण्यात तिने यश मिळवलेले होते. अच्छा, असं आहे होय? तो सुटकेचा निश्वास सोडत हलकेच हसत म्हणाला. एक क्षणभर तर तुम्ही मला घाबरूनच टाकलं होतं. तुमचा आवाज इतका गंभीर होता. नुसता आवाजच नाही प्रकाश, तर मी स्वतः अगदी संपूर्णपणे गंभीर आहे ह्या बाबतीत. मी तुमच्यापेक्षा लहान तर आहेच, पण आता मी तुमची शिष्या पण बनलेली आहे. असे असताना तुम्ही मला आदरार्थी संबोधायला प्रारंभ केल्यावर मला ते खटकल्याशिवाय राहील का? एका अर्थाने तुमचे म्हणणे खरे आहे,
पुन्हा तेच. त्याला दटावण्याच्या स्वरात ती म्हणाली आणि मग तिने धमकी द्यायच्या स्वरात विचारले, मी जाऊ का इथून निघून? दीपा, तुम्ही फार लवकर नाराज होता बुवा. मी जातेच कशी निघून? खरोखरच आपण उठत असल्याची हालचाल करीत पण जागेवरून न उठता ती म्हणाली. तसा तो मोठ्याने हसला. हसायला काय झालं हो? तिने लटक्या नाराजीने विचारलं. मला दिसत नसले तरी माझ्या जाणीवा फार तीक्ष्ण आहेत आणि त्या तीक्ष्ण जाणीवांच्या जोरावर मी एखाद्या डोळस माणसाप्रमाणे बघू शकतो. हे मी मगाशी सांगितलेलं एकतर तुम्ही चक्क विसरून गेलेले असाव्यात किंवा माझी परीक्षा बघायची हुक्की तरी तुम्हाला आलेली असावी. म्हणूनच तुम्ही आपण उठून जात असल्याचे नाटक वठवण्यासाठी नुसती तशी हालचाल केलीत, पण प्रत्यक्षात मात्र उठला नाहीत. म्हणूनच मला हसायला आलं. आता मात्र मी खरेच जाईन हं, असे म्हणत ती झटकन उठून उभी राहिली सुद्धा. तरीही तो काहीच बोलला नाही. मग ती जागची हलली आणि दाराच्या दिशेने जाऊ लागली. तसं तो म्हणाला, आतल्या खोलीत उजव्या हाताच्या कोपऱ्यात माझ्या गुरूंनी मला बक्षीस दिलेला त्यांचा खास तंबोरा आहे बघ. आता उठलीच आहेस तर तो घेऊन तरी ये. तशी ती स्वतःशीच खुद्दकन हसली आणि अल्लडपणे चक्क उड्या मारतच आतल्या खोलीत गेली. त्याने जसे सांगितले होते त्याप्रमाणे खरोखरच जर्द तपकिरी रंगाच्या रेशमी कापडाच्या गवसणीत असलेला तंबोरा उजव्या कोपऱ्यात ठेवलेला होता. तिने त्या कोपऱ्यात जाऊन अगदी हलक्या हाताने तो तंबोरा अलगदपणे उचलला आणि आपल्या कपाळापाशी नेत वंदन केल्यासारखं करीत ती पुन्हा बाहेरच्या खोलीत जायला वळली. गवसणीतून तो काढा, तिची चाहूल लागताच तो म्हणाला. थांबा हं, मी हा परत ठेवून येते. ती आता जायला वळत म्हणाली. थांब दीपा, तो पटकन म्हणाला. ती थबकून पुन्हा त्याच्या दिशेने वळली. तसे तो म्हणाला, माझ्या जिभेला सरावाची संधी तर देशील की नाही? हळूहळू तुझ्या मनाप्रमाणे तुला एकेरी नावाने संबोधीन मी. शुभस्य शीघ्रम असे तुम्हीच आता म्हणाला होतात ना प्रकाश? तर मग त्या गोष्टीला सुरुवात करण्यात वेळ कशाला घालवायचा? ठीक आहे आजीबाई, आता बसा बसा, तो हलकेच हसत म्हणाला आणि तीही हलकेच हसत त्याच्यासमोर तंबोरा घेऊन बसली. आज मी तुला पहिला धडा देणार आहे. आपल्या गळ्यातल्या सुराशी आपला साज कसा जुळवायचा ते मी तुला सांगणार आहे. एक लक्षात ठेव दीपा, की जर साज बेसूर असेल तर गाणे कितीही सुस्वर असले तरीही त्याचा काहीही प्रभाव ऐकणाऱ्या व्यक्तीवर पडत नाही. ते गाणे असून नसल्यासारखे होऊन जाते. एखाद्या तरुणीला रूपसंपदेचा खजिना लाभलेला असूनही जर तिचे मन निर्मळ आणि सुंदर नसेल तर त्या शारीरिक सौंदर्याला जशी काही किंमत राहत नाही. त्या सौंदर्याला जसा उठाव तसे सुरात नसल्या साजावर गायचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचे होते. तंबोरा गवसणीतून सोडवत असताना तिच्या मनात विचार आला की हा माणूस किती छान बोलतो. अगदी जितके चांगले गातो तितकेच चांगले बोलतोही, आणि तेही किती अर्थपूर्ण. आपोआपच तिच्या मनाला आपल्या तिथे येण्यातही वेगळाच अर्थ असावा असे वाटले. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.